तरण वसाहतवाद प्रभावाच्या खुणा कमी करण्यासाठी दरबार हॉलचं नाव ठेवलेलं आहे गणतंत्र मंडळ आणि अशोक हॉलचं नाव ठेवलेलं आहे अशोक मंडळ. 2023 मध्ये मुघल गार्डनचं नाव अमृत उद्यान आणि 2022 मध्ये राजपथचं कर्तव्यपथ. आता 125 घटना दुरुस्ती विधेयक बघा. आसाम, मेघालय, मिझोरम, त्रिपुरामध्ये आपण काय म्हणतो ATMM 10 स्वायत्ता जिल्हा परिषद संबंधी प्रभावी सुधारणा. स्वायत्ता परिषदांना अधिक आर्थिक, कार्यकारी आणि प्रभावी अधिकार प्रदान करणे. गाव आणि नगर परिषद निर्मिती, अधिकार हस्तांतरण, राज्य वित्त आयोग, परिषदा निवडणुका, जिल्हा परिषद अधिकार. SC ST जातनिहाय उपवर्गीयास न्यायालयाची मान्यता. 1 ऑगस्ट 2024 रोजी 6 ते 1 अशा बहुमताने निर्णय. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांची असहमती दर्शविली. तसेच क्रिमिलियर तत्व लागू करण्याच्या सूचना दिल्या. वक्फ विधेयक बघा. 8 ऑगस्ट 2024 रोजी अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांची सादर केले. विरोध झाल्यामुळे भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली. करुणानिधी आहे तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री. जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयाचे नाणे जारी केले. अनुसूचित जातीच्या यादीत बदल करण्याचा राज्यांना अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हटल्याचे. SC ची यादी आहे त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा राज्यांना अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. प्रीती सुदान बघा. UPSCच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. TT सोमनाथ भारताचे नवे कॅबिनेट सचिव आहेत. आंध्र प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत लढण्यासाठी 2 मुलाचे धोरण रद्द. घट्टा प्रजंदर हे कारण आहे. आता नटवरसिंह निधन. हे माजी परराष्ट्र मंत्री, IFCSच्या परसेवा आणि लेखक, इतिहासकार आहेत. ब्रिटन, झांबिया, पाकिस्तान येथे उच्चायुक्तपदी राजदूत. काँग्रेस पक्षातून लोकसभेत विजयी. 1991 मध्ये ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना. 84 मध्ये पद्मभूषण. आत्मचरित्र वन लाईफ इज नॉट इनफ. चराई मोईदाम जागतिक वारसा दर्जा. युनेस्को आसाममधील दफनभूमी. ईशान्येकडील सांस्कृतिक पहिले ठिकाण. 43वे भारतातील जागतिक वारसा स्थळ. ओहम घराण्याची शाही दफनभूमी. गोल आकारामध्ये मातीचा ढिगारा. गाझा पट्ट्यातील तेल उगम आमेर या ख्रिश्चन मॉनेस्ट्रीजचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आला. आशियातील समलिंगी विवाह मान्यता. अनाशे देणारे देश बघा. तैवान, नेपाळ, थायलंड. जपान. हसण्यासाठी नवा कायदा. दिवसातून 1 वेळा हसणे अनिवार्य आहे. आनंदी वातावरण निर्माण करणे दंड नाही. लाओस. रामलल्लाची प्रतिमा असणारे टपाल तिकीट प्रसिद्ध करणारा जगातील पहिला देश. तुर्की. भटक्या कुत्र्याची हत्या करण्यासाठी विधेयक मंजुरी. आता विनन कात्रा. अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत. जागतिक वारसा समितीचे 46वे अधिवेशन. भारत मंडप दिल्ली. जागतिक दक्षिणेतील देशासाठी वारसा संवर्धनात $1 दशलक्ष देण्याची घोषणा मोदींनी केली. चीनने जगातील पहिली कार्बन फायबर हायस्पीड ट्रेनचे अनावरण केले. टोकियो, जपान. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण जयशंकर याने. पहिल्या जपान हसण्यामध्ये पण होता. पुन्हा नागालँडला मदतीमध्ये पण जपान होता. आणि इथं महात्मा गांधीचा पुतळा उभारण्यामध्ये पण जपान देश आहे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा जपानशी रिलेटेड. वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस ऑफ 2024. टाइम मासिक. भारतातील 3 ठिकाणाचा समावेश. ते 3 ठिकाण बघा. म्युझियम ऑफ द सोल्युशन बाल संग्रहालय मुंबई. मॅनम चॉकलेट हैदराबाद. NAR रेस्टॉरंट हिमाचल प्रदेश. भारत. चिलीमध्ये लिथियमचे संशोधन करणारा जगातील सर्वात मोठा लिथियम साठा चिलीमध्ये आहे 36%. आता लोथन गुजरात. राष्ट्रीय सागरी वारसकुल उभारणार. गुजरातमध्ये ते हडप्पा संस्कृतीच्या लेण्या पण लक्षात ठेवल्यात. गुजरातला म्हणजे असं अभ्यास करताना कोणताही एखादा शब्द आहे म्हणजे कोणता देश आहे किंवा राज्य आहे त्याच्याशी रिलेटेड म्हणजे तो शब्द आला तर इथं लोथन गुजरात राष्ट्रीय सागरी वारसा शकुल आला. आता हे आला तर लगेच रिकॉल झालं पाहिजे की गुजरातमध्ये आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टी झाल्या होत्या. जसं हडप्पा लेणी सापडल्या होत्या ते पण गुजरातमध्ये. पुन्हा ते जे वन महोत्सवाचं हे झालं होतं त्याचं फर्स्ट टाइम नरेंद्र मोदी अध्यक्ष झाले होते ती पण गोष्ट गुजरातमध्ये झाले. म्हणजे प्रत्येक शब्द आला की त्याच्या रिलेटेड लगेच सर्व गोष्टी आपल्याला आठवल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला लगेच तिथं रिव्हिजन पण होते. अभ्यास करताना असं करत जा. चला नेक्स्ट. भारत आणि WHO यांच्यात पारंपरिक औषध केंद्रासाठी करार. जामनगर येथे WHO ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर उभारणार. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स WEF भारत 1999. बुद्ध
देव भट्टाचार्य, पंडित बंगालचे माजी मुख्यमंत्री, CM नेते, मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आहे 2000 ते 2011, पद्मभूषण आहे 2022, मात्र स्वीकारण्यास नकार दिला होता यांनी. आता महाराष्ट्र बघा, मार्बल AIचा वापर करून गुप्त वार्ता भक्कम करणे आणि अपराधाचे पुनर्वनुमान क्षमता वाढविणे. नागपूरला आहे मुख्यालय, एवढं काही इम्पॉर्टंट नाही. शोमिता विश्वास यांच्याच प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रथमच महिला अधिकारी शोमिता विश्वास. CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत. 31 जुलैला शपथ घेतलेली आहे. ते अगोदर होते झारखंडचे म्हणजे आता बघा, झारखंड आपल्या म्हणजे थोडं लागूनच म्हणा येईल, आणि नंतर तेलंगणा, म्हणजे आजूबाजूच्याच कोणत्या तर 2 राज्याचे ते नायब राज्यपाल होते, झारखंड आणि तेलंगणा. आणि 98 मध्ये कोइंबतूर म्हणजे तेलंगणामधल्या येथून लोकसभा खासदार पण होते. अल्पसंख्याक समाजातील मर्ती संशोधन व परीक्षण संस्था स्थापन करणार. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार भेटलेले आशा पारेख यांना. राज कपूर विशेष योगदान भेटलेलं आहे. दिग्दर्शक चंद्रा यांना. चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव भेटलेला आहे. अभिनेते शिवाजी साटन. चित्रपती शांताराम विशेष योगदान भेटलेलं आहे. अभिनेते दिग्दर्शक दिग्पाल लाजेकर. 2023 साठीचा राज्य शासनाचा 21 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आला. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका गट प्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख तर अपंगत्व झाल्यास 5 लाख अनुदान. जागतिक कृषी पारितोषिक बघा, महाराष्ट्र विजेता हा पुरस्कार वर्ल्ड ग्रीक कल्चर फोरम देतो. शाश्वत विकास, हवामान बदल, अन्न सुरक्षा यासाठी देतात. 19 ऑगस्ट शेतकरी दिन साजरा करणारा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ. नगराध्यक्ष कालावधी 2.5 वर्षाचा ऐवजी 5 वर्ष झालेला आहे. नगराध्यक्ष झालं, सरपंच झालं, यांचं कालावधी प्लस जी पद्धत आहे, निवडणूक पद्धत ही सारखी चेंज होते. जसं गव्हर्नमेंट आलं तसं त्यांना वाटलं की तेव्हा ते चेंज करते. सरपंचाचं प्रत्येक गव्हर्नमेंट चेंज झाले की सरपंचाचं आतापर्यंत आपण बघत आलो तर प्रत्येक वेळेस चेंजच झाले. कधी ते थेट जनतेकडून निवडून देतात किंवा निवडलेल्या सदस्यातून निवडले जातात, असंच राहतं. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघा, दिल्ली येथे. 97 अमळनेर जळगाव. अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभने. विनापरवाना झाड तोडण्यास 50,000 रुपये दंड होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे साताऱ्याला. शोभना रानडे गांधीवादी कार्यकर्त्या होते. नागा महिलांना चरखा विणण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आदिम जाती सेवा संघ, ह्यांचं सेवा संघ लक्षात ठेवा, ते गांधीवादी कार्यकर्त्या होत्या. आदिम जाती सेवा संघ. 1998 मध्ये बघा, कस्तुरबा महिला गादी ग्रामोद्योग महाविद्यालय निराधार महिलासाठी काढलं होतं त्यांनी. त्याला पद्मभूषण पुरस्कार भेटला होता. मनोज सैनिक माहेरेरा अध्यक्षपदी नियुक्ती. ठाणे ते बोरिवली भारतात सर्वात लांब नागरी बोगदा. मुंबई मेट्रो ॲक्वालाईन आरे कॉलनी ते कफ परेड, कुठून कुठपर्यंत आहे हे करा. भूमिगत आहे ही, देशातील म्हणजे भारतात शहरातील पहिली आहे. आरे कॉलनी ते कफ परेड. मिझोरम 500व्या कम्युनिस्ट रेडिओ स्टेशनचे उद्घाटन. कर्नाटक मंड्या आणि यादगिरी जिल्ह्यात लिथियमचा शोध लागलेला आहे. JNPA भारतातील पहिले एकात्मिक कृषी निर्यात सुविधा केंद्र. सेवा सेबी गुंतवणूकदाराला AI चॅटबोट. इंडियन ऑइल हाय स्पीड कार रेसिंग इंधन S-Pro RMX चे अनावरण. संजय शुक्ला NHBच्या व्यवस्थापकीय संचालक. भारत ॲल्युमिनियम उत्पादनात जगात दुसरा. भारतातील पहिला GI टॅग अंजीर रस पोलंडला निर्यात. पुरंदर अंजीरपासून तयार केला रेडी टू ड्रिंक रस. आता प्रोजेक्ट अस्मिता, आता हे प्रोजेक्ट विचाराले, योजना विचारली की कोणती योजना कशाशी रिलेटेड आहे, कोणता प्रोजेक्ट कशाशी रिलेटेड आहे असं. तर हे बघा, 5 वर्षात भारतीय भाषांमध्ये 22,000 पुस्तकाची निर्मिती करणे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि UGC यांना सुरू केलेले आहे. कोण सुरू केलेलं आहे? केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि UGC. आणि अस्मिता म्हणजे समजा एकंदरीत भाषेची अस्मिता जपण्यासाठी हे केलेलं आहे. हुमायून जागतिक वारसा स्थळ संग्रहालय उद्घाटन दिल्ली, भारतातील पहिले भूमिगत संग्रहालय आहे. आता पहिल्यांदा काय बघितलं? भूमिगत ट्रेन बघितली, मेट्रो. आणि आता हे भूमिगत संग्रहालय कुठं आहे? हुमायून जागतिक वारसा स्थळ दिल्लीला आहे. 1933 देशातील पहिली टोल फ्री अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन. फरीदाबाद आशियातील पहिले आरोग्य संशोधन प्री क्लिनिक नेटवर्क सुविधा उद्घाटन.
प्रोजेक्ट शाश्वत नरम तेलंगणाचे TB मुक्त मॉडेल. प्रोजेक्ट शाश्वत नगरम TBचा आहे. तेलंगणा UPSC पूर्व परीक्षा पास झाले त्यांना 1 लाख रुपये देणार आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या मध्ये आहे अशाला. ओडिसा भारतातले पहिले राईस ATM. भुवनेश्वर येथे 24 तास धान्य वितरण यंत्र सादर केले. झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना. 2150 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये मिळणार. पर्यावरण रामसार स्थळ बघा 82 वरून 85 आता 93 झालेली आहे. न्यूझीलंड बर्फ टॅक्स रद्द. 2022 साली गाई मेंढ्या यांच्या ढेकरावर कर लावला होता. मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट होते. एक पेड़ माँ के नाम अभियान नरेंद्र मोदी यांनी 5 जून 2024 रोजी सुरुवात केली. आता एक पेड़ माँ के नाम म्हणजे आता कुठेतरी झाडं लावायचे. आता हे आलं झाडं लावायचे मग आता कोण केलं नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदी झाडे 2 शब्द घ्या. नरेंद्र मोदीच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ओडिसा सरकारने पण हीच मोहीम ही केलेली होती की 75 लाख झाडे लावायची. पण आपल्याला इथं बघा संरक्षण मंत्रालयाने हे केले ते ओडिसा सरकारने. संरक्षण मंत्रालय वाटत नाही पण हे करा म्हणजे असं ठेवा की झाडाचं संरक्षण मंत्रालय करायला. BBVA कोलंबिया आणि IFC यांनी जगातील पहिला जैवविविधता बॉन्ड 15 दशलक्ष USA साठी जारी केला. सिक्कीम पर्यटनात त्यांच्या वाहनासोबत कचरा पिशवी बाळगणे बंधनकारक. आशियाई विकास बँक भारताला घनकचरा व्यवस्थापनासाठी 200 दशलक्ष $US कर्ज देणार. विज्ञान व तंत्रज्ञान चांदीपुरा विषाणू संसर्ग जुलै 2024 मध्ये भारत व राजस्थान येथे संसर्ग झाला. महाराष्ट्रात 1965 साली नागपूर येथील चांदीपूर येथे सर्वप्रथम संसर्ग झाल्यामुळे चांदीपुरा विषाणू असे नाव ठेवले. एक शास्त्रज्ञ एक उत्पादन. ICAR भारतातील कृषी व पशुसंवर्धन संशोधन क्षेत्रात क्रांती घडवून आणणे. दुबई जगातील पहिले 3D प्रिंटेड इलेक्ट्रॉनिक्स अब्रा सुरू करण्यात आले असून 20 प्रवासी क्षमता आहे. सर्च GPT ओपन AIचे सर्च इंजिन आहे. भारतीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 भोपाळ 4. आता संरक्षण व अंतरिक्ष बघा. EOS 8 सूक्ष्म पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वी प्रक्षेपण. SSLV D3 या प्रक्षेपकाचा वापर करण्यात आला. ठिकाण आहे श्रीहरिकोटा. कॅप्टन सुप्रिया सिटी सियाची नेते कर्तव्य बजावणाऱ्या आर्मी एअर डिफेन्सच्या पहिल्या आणि द्वितीय महिला अधिकारी आहेत. पहिल्या कॅप्टन रिवा चौहान. भुसाव अंतराळ संशोधन जागतिक परिषद. राधा सक्सेना नायर भारतीय सैन्य दलाच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महासंचालक आहेत. साधना सक्सेना नायर हे नायर हॉस्पिटल माहीत आहे ना मुंबईचं तिथल्याच हे असंच लक्षात ठेवा की आता ते हॉस्पिटलचं आहे हे महिला वैद्यकीय महासंचालक झालेले आहेत. साधना सक्सेना नायर. जनरल विकास लखेरा आसाम रायफल महासंचालक. उदरशक्ती भारतीय हवाई दल आणि रॉयल मलेशियन हवाई दलाचा आहे म्हणजे मलेशियासोबत आहे उदरशक्ती. भारताला USA कडून हंटर किल्लर MQ-9B ड्रोन मिळणार. माड बचाव छत्तीसगडची आहे पोलिसाची मोहिमी. अबुजमड या नक्षली केंद्र असलेल्या प्रदेशाचा ताबा घेणे. आता पुरस्कार आणि पुस्तके बघा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 पहिलाच पुरस्कार आहे. विज्ञान रत्न जी पद्मनाभ. विज्ञान टीम आहे चंद्रयान 3. विज्ञानश्री आहे अन्नपूर्णा सुब्रमण्यम. जयंत उदगकर आणि नव्य कुमार मंडल. विज्ञान युवा आहे विवेक पोलशिटिवार. उर्वशी सिन्हा रॉक्सी मिथुकोल. शौर्य पुरस्कार कीर्तिचक्र विजेते कर्नल मनप्रीत सिंग. मेजर मल्लाराम गोपाल नायडू. रायफलमॅन रवी कुमार. पोलीस उपाधीक्षक हुमायूं भट. आंध्र प्रदेश नैसर्गिक शेतीसाठी गुलबेक कियान पुरस्कार. आता आंध्र प्रदेशाला आता आपण या PDF मध्ये काय बघितलं होतं की आंध्र प्रदेशमध्ये जे आपलं हम दो हमारे दोचं धोरण होतं निवडणुकीसाठी बंदी होती की 2च्या वर हे केलं तर ते आंध्र प्रदेशनं काढलेले. आपण आंध्र प्रदेशची 3 न्यूज बघितली होती. आता रिगोबर्ट मेचुतुम 2020चा गांधी मंडेला पुरस्कार. ग्वाटेमाला देशातील मानवाधिकार कार्यकर्ते. तैमूर लेस्टे. राष्ट्रपती मुर्मू यांना ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तैमूर लेस्टे नागरी सन्मान प्रदान. सुदर्शन पटनायक आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुवर्णपदक. सुंदर पिचाई खरगपूर कडून मानद डॉक्टरेट. यामिनी कृष्णमूर्ती राष्ट्रीय नृत्यगणना. भारत नाट्यम कुचिपुडी. ओडिसी नृत्यप्रकार प्रभुत्व.
त्यांना पुरस्कार भेटले. यामिनीला, आपली यामिनी हिरोनी आहे बघा, त्यांना असं लक्षात ठेवा की त्याच आहेत म्हणून, पण त्यांना कोणते पद्मश्री पण भेटला, म्हणजे 3ही पद्म पुरस्कार भेटलेले आहेत. आता कोण काय म्हणजे सर्व नृत्यामध्ये आहे, त्यांना भरतनाट्यम पण येतं, कुचिपुडी पण येते आणि ओडिसी पण येते. आता फिजीचा राष्ट्रपती द्रौपदी यांना चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पुरस्कार भेटलेला आहे. अभिनव बिंद्रा बघा, ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार प्रदान आंतरराष्ट्रीय समितीने उत्कृष्ट सेवेसाठी प्रदान केला. आणि 2008 बीजिंग ऑलिम्पिक 100वी रायफल सुवर्ण पदक. पॅरिस ऑलिम्पिक 2024 पदक विजेते नीरज चोप्रा भालाफेक, मनु भाकर हरियाणा पिस्तूलमध्ये, स्वप्नील कुसळे महाराष्ट्र रायफलमध्ये कांस्य, अहमद सेहरावत 57 किलो कुस्तीमध्ये कांस्य, मनु भाकर आणि सरबजीत सिंग 10वी पिस्तूल सांघिक, भारतीय हॉकी संघ कांस्य. पदतालिका बघा, अमेरिका 125, चीन 91, जपान 45, ऑस्ट्रेलिया 53 आणि फ्रान्स 64. आता ठळक बाबी बघा, प्रथम चीन सीन नदीवर उद्घाटन. ब्रीद वाक्य आहे गेम्स वाईल्ड ओपन. सहभाग देश आहे 204. ध्वजवाहक आहे उद्घाटक शरद कमल आणि PV सिंधू. सांगता सोहळा आहे मनु भाकर आणि PR श्रीजेश. 2028 ऑलिम्पिक लॉस एंजिल्स अमेरिका. एशिया महिला T20 कप बघा, विजेता श्रीलंका, उपविजेता भारत. IAFF पुरस्कार बघा, पुरुष लालिन्यांग झांगटे भारत आणि मुंबई सिटी FC. महिला आहे इंदुरमती कथिर सेन. सौदी अरेबिया आहे पहिल्या ऑलिम्पिक स्पोर्ट गेम्सचे आयोजन करणार. अजिंक्य नाईक आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आणि इंडिया हाऊस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांनी उद्घाटन केले. भारताचे प्रथम कंट्री हाऊस ठरले. GRY इंग्लिश चॅनल पार करणारी सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू. ले कर्नर कॅम्बियल साई अशोक आहेत ऑलिम्पिक 2024 भारताकडून बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक रेफरी म्हणून भाग घेतला. दिनेश कार्तिक आहेत दक्षिण आफ्रिका 20 लीगचा अँबॅसिडर. आतिका मीर श्रीनगरचा आहेत रोटेस चॅलेंज इटर ट्रॉफी शर्यत जिंकणारी पहिली रेसर. मलवा मर्जल आहेत केरळच्या पहिल्या महिला. आशुमन गायकवाड आहेत कॅन्सर. भारतीय संघ प्रशिक्षक भारतीय राष्ट्रीय निवडकता आणि BCCI CK नायडू जीवनगौरव पुरस्कार. आपण झालेला आहे ऑक्टोबर महिन्याचा व्हिडिओ आपण अगोदर